अँटीडिप्रेसंटचा पुढचा पार्ट आपण पाहणार आहे. आपण डेफिनेशन ऑलरेडी पाहिली आहे. पुढचा पार्ट आहे म्हणजे क्लासिफिकेशन आपण पाहणार आहोत. या क्लासिफिकेशनमध्ये मेन 4 क्लासेस आहेत. अँटीडिप्रेसंट ड्रगचे मेन 4 क्लासेस. एक पहिला क्लास येईल ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट ड्रग्स. या ठिकाणी 4 क्लासेसमधला पहिला येईल ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट ड्रग्स. दुसरा येईल मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर्स. या ठिकाणी दुसरा येईल मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर किंवा आपण त्याला म्हणू MAO इनिबिटर्स म्हणजे मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर्स. आणि तिसरा क्लास येईल टिपिकल अँटीडिप्रेसन सेकंड जनरेशन ड्रग्स. टिपिकल अँटीडिप्रेसन किंवा सेकंड जनरेशन ड्रग्स. आणि चौथा क्लास येईल तो म्हणजे मिसलिनियस. असे 4 क्लासेस मेन पडत आहेत अँटीडिप्रेसन ड्रगचे. पहिला येतो तो म्हणजे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसन ड्रग्स. दुसरा येतो तो म्हणजे मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर किंवा MAO इनिबिटर्स. तिसरा येतो टिपिकल अँटीडिप्रेसन ड्रग्स किंवा सेकंड जनरेशन ड्रग्स त्याला असं म्हटलं जातं. आणि चौथा येतो तो मिसलिनियस. आता आपण एक एक जे आहेत हे 4ही क्लासेसचे सब क्लासेस पण आहेत. हे 4 क्लासेस आधी तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील कारण हे मोठं क्लासिफिकेशन आहे. हे PC2ला दुसरं क्लासिफिकेशन पाहतो आहे आपण. पहिलं क्लासिफिकेशन ॲनालिप्टिक पाहिलं आहे. 4 क्लासेस आहे. दुसरं क्लासिफिकेशन अँटीडिप असे तुम्हाला वेगवेगळे जवळजवळ 35 ते 40 क्लासिफिकेशन या PC2 सिलेबसमध्ये आहेत आणि ते तुम्हाला सगळे करावे लागतील. त्याच्यातलं अँटीडिप्रेशनमधले तुम्हाला लक्षात ठेवायचे पहिला 4 मेन जे 4 क्लासेस आहेत आणि त्याचे परत सब क्लासेस. आपण सब क्लासेस आहे ते पुढं पाहूया. आता हे 4 क्लासेसमधला पहिला क्लास जो आहे तो म्हणजे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्स जे ड्रग्स आहेत त्यातला परत त्याचे सब 3 क्लासेस पडतात. ते आपल्याला लक्षात ठेवायचं. तर आपण एक पाहूया ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंटचा पहिला क्लास म्हणजे त्याला सब A क्लास असं म्हणलं जातं. तो म्हणजे डायबेन्झाजेपिन डेरिव्हेटिव्ह. हा जो येतो तो डायबेन्झाजेपिन डेरिव्हेटिव्ह. तर हा तुम्हाला पहिला क्लास आहे आणि त्याचं एक्झाम्पल आहे इमिप्रामाइन. याला आणखीन पण नाव आहे इम्युनोडायबेन्झाईल और इम्युनोस्टेल्बिन डेरिव्हेटिव्ह. हेही त्याचं दुसरं नाव आहे. परंतु आपल्याला जे आहे इम्युनोडायबेन्झाईल किंवा इम्युनोस्टेल्बिन हे नाव नाही लक्षात राहिलं तरी चालेल. परंतु आपल्याला डायबेन्झाजेपिन डेरिव्हेटिव्ह. आता हे ॲक्च्युली बघा डायबेन्झाजेपिन डेरिव्हेटिव्ह त्याच्या नावामध्ये बेसिक जे आहे ट्रायसायक्लिक म्हणजे किती असणार आहेत 3 सायकल्स असणार आहेत हे त्याच्या क्लासमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी जो सब क्लास आहे या ठिकाणी सब क्लास जो आहे तुमचा डायबेन्झाजेपिन या नावामध्ये PINE फॉर 7 मेंबर रिंग आहे. नंतर AZE फॉर ॲझा म्हणजे नायट्रोजन आणि परत बेन्झा किंवा डायबेन्झा. बेन्झा फॉर बेन्झिन आणि डायबेन्झा 2 बेन्झिन रिंग असे याच्यामध्ये एक ॲझेपिनची रिंग असणार आहे आणि दुसरी 2 डायबेन्झा म्हणजे 2 बेन्झिनच्या रिंग असणार आहे. अशी ही ट्रायसायक्लिक रिंग तयार होणार आहे डायबेन्झाजेपिन डेरिव्हेटिव्ह. हे तुम्हाला पहिला क्लास येतो म्हणजे आपण ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसन पाहतो आहे आणि त्यातला पहिला क्लास आहे डायबेन्झाजेपिन डेरिव्हेटिव्ह. आणि एक्झाम्पल जे आहे जे आपल्याला परीक्षेला पण इम्पॉर्टन्स एक्झाम्पलमध्ये येतं ते म्हणजे इमिप्रामाइन. हे इमिप्रामाइन आपल्याला परीक्षेला बऱ्याचशा गोष्टी. तर इमिप्रामाइन हे कशाचं एक्झाम्पल आहे डायबेन्झाजेपिन डेरिव्हेटिव्ह आहे आणि ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसन ड्रगमध्ये. तर आपण पहिला क्लास पाहतो आहे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसन. त्याच्यामधला सब क्लास पहिला आहे डायबेन्झाजेपिन डेरिव्हेटिव्ह आणि एक्झाम्पल आहे इमिप्रामाइन. आता आपण येऊया दुसरा क्लास जो आहे. दुसरा क्लास म्हणजे डायबेन्झोपिन डेरिव्हेटिव्ह. डायबेन्झोपिन या ठिकाणी आता हे डायबेन्झोपिन हे तुम्हाला दिलेलं आहे आणि याच्यामध्ये काय आहे फक्त ॲझा नाही आहे. काय आहे डायबेन्झोपिनमध्ये ॲझा नाही आहे आणि एक्झाम्पल आहे डॉक्सिपिन. हे एक्झाम्पल तुम्ही लक्षात या दोन्हीमधला फरक जो आहे डायबेन्झाजेपिन आणि डायबेन्झोपिनमध्ये डायबेन्झापिन डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्हाला बेन्झाजेपिनमध्ये ॲझा आहे म्हणजे नायट्रोजन आहे. या ठिकाणी डायबेन्झोपिन डेरिव्हेटिव्हमध्ये एक्झाम्पल आहे डॉक्सिपिन. आता आपण 2 पाहिलेले आहेत सब क्लासेस. तिसरा क्लासेस पाहायचा आहे बेन्झोसायक्लोहेप्टेन डेरिव्हेटिव्ह.
बेन्झोसायक्लोहेप्टेन डेरिव्हेटिव्ह जे आहे या ठिकाणी दिलेलं आहे. सायक्लोहेप्टेन ऑलरेडी हे बेसिकमध्ये आपल्याला झालं आहे की सायक्लोहेप्टेन काय आहे. हेप्टेन म्हणजे 7 मेंबर रिंग सायक्लो आणि त्याला जोडलेले बेन्झो सायक्लोहेप्टेन्स आणि रिलेटेड कंपाऊंड. एक्झाम्पल आहे अमाइड ट्रिप्लाइन. तर हे एक्झाम्पल आणि अमाइड ट्रिप्लाइन आणि नॉर ट्रिप्लाइन हे दोन एक्झाम्पल्स या ठिकाणी पाहिलेले आहेत आपण. तर अशा पद्धतीने आपण ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसनमध्ये काय असणार आहे. बेसिक जर लक्षात ठेवायचं म्हणलं तर याच्यामध्ये 3 सायकल्स असणार आहेत आणि त्यामध्ये सब क्लासेस 3 आहेत. एक आहे डायबेन्झाजेपिन डेरिव्हेटिव्ह, दुसरा आहे डायबेन्झोपिन डेरिव्हेटिव्ह आणि तिसरा आहे बेन्झोसायक्लोहेप्टेन अँड रिलेटेड कंपाऊंड. डायबेन्झाजेपिन डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल आहे इमिप्रामाइन. डायबेन्झोपिन डेरिव्हेटिव्ह एक्झाम्पल आहे डॉक्सिपिन आणि बेन्झोसायक्लोहेप्टेन एक्झाम्पल आहे अमाइड ट्रिप्लाइन और नॉर ट्रिप्लाइन. अशा पद्धतीने आपला पहिला क्लास जो आहे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट आपण पाहिलेला आहे. आता आपण दुसऱ्या क्लासकडे वळणार आहोत. तो जो अँटीडिप्रेसंट क्लासेसचा जो ऑलरेडी बेसिक 4 क्लासेस पाहिले होते त्यामध्ये पहिला क्लास होता ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट, दुसरा होता मोनो अमाइन ऑक्सिडेज इनिबिटर आणि अशा पद्धतीने पुढचे जे क्लासेस आहेत ते आपण एक एक पाहूया. मोनो अमाइन ऑक्सिडेज इनिबिटर जो आहे तो आपण पाहू. तर समोर जी PPT आलेली आहे ती म्हणजे मोनो अमाइन ऑक्सिडेज इनिबिटर जे आहे. आपण मेन क्लासेसमध्ये जे दुसरा क्लास पाहिला होता मोनो अमाइन ऑक्सिडेज इनिबिटर किंवा MAO इनिबिटर्स. मोनो अमाइन ऑक्सिडेजचं काय फंक्शन्स आहे हे आपण पुढं पाहणार आहे. मोनो अमाइन ऑक्सिडेज जे एन्झाईम आहे हे काय करतं आणि हे याला इनिबिट का करावं लागतं हे आपण पुढं पाहणार आहोत. त्यावेळेस मी तुम्हाला लक्षात येईन की हे क्लासेस काय करतात. याचे पण परत याचे सब क्लासेस आहेत. ह्याचे मेन 2 सब क्लासेस आहेत. एक आहे हायड्रॅझिन डेरिव्हेटिव्ह पहिला क्लास. त्याच्यामध्ये सब क्लासेसमध्ये हायड्रॅझिन डेरिव्हेटिव्ह किंवा याला म्हटलं जातं हायड्राझाइड्स असं पण म्हटलं जातं. हायड्राझाइड्ससुद्धा म्हटलं जातं. तर एक्झाम्पल आहे फेनिलजिन. एक्झाम्पल येईन याचं फेनिलजिन हे एक्झाम्पल आहे. आणि दुसरा जो क्लास येतो तो म्हणजे नॉन हायड्राझाइड्स म्हणजे मोनो अमाइन ऑक्सिडेज इनिबिटर जे आहे MAO इनिबिटर जे आहेत याचे 2 मेन क्लासेस आहेत. एक आहे हायड्रॅझिन डेरिव्हेटिव्ह किंवा त्याला हायड्राझाइड्स म्हटलं जातं आणि दुसरा आहे नॉन हायड्राझाइड्स. आता हायड्राझाइडचं एक्झाम्पल ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे फेनिलजिन हे आहे हायड्राझाइडचं एक्झाम्पल. आणि दुसरे जे नॉन हायड्राझाइडचे याचे पण सब क्लासेस 2 पडलेले आहेत. म्हणजे या मोनो अमाइन ऑक्सिडेज इनिबिटरचे सब क्लासेस जे आहेत ते 2 आहेत हायड्राझाइड आणि नॉन हायड्राझाइड. आणि नॉन हायड्राझाइडचे पण सब क्लासेस आहेत. त्या ठिकाणी एक सब क्लासेस आहे सायक्लोप्रोपॅलामाइन. एक सब क्लासेस आहे सायक्लोप्रोपॅलामाइन आणि दुसरा आहे सिम्पॅथोमिमेटिक ड्रग्स. हे 2 नॉन हायड्राझाइडचे क्लासिफिकेशन आहे. आपण त्यातला नॉन हायड्राझाइडचा पहिला क्लास आहे तो म्हणजे सायक्लोप्रोपॅलामाइन. त्याला आपण म्हणू शकतो ट्रायनिल सिप्रोमाइन. एक्झाम्पल जे आहे ट्रायनिल सिप्रोमाइन हे एक्झाम्पल्स आहे त्याचं. म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं की मोनो अमाइन ऑक्सिडेज इनिबिटरचे 2 सब क्लासेस आहेत ते म्हणजे हायड्राझाइड्स आणि नॉन हायड्राझाइड. हायड्राझाइडचं एक्झाम्पल आहे फेनिलजिन आणि नॉन हायड्राझाइडचे एक्झाम्पल त्याचे परत 2 सब क्लासेस आहेत सायक्लोप्रोपॅलामाइन अँड सिम्पॅथोमिमेटिक ड्रग्स. आणि सायक्लोप्रोपॅमाइडचं एक्झाम्पल आहे ट्रायनिल सिप्रोमाइन. आता दुसरा जो नॉन हायड्राझाइड्स मधला दुसरा सब क्लासेस जो आहे सिम्पॅथोमिमेटिक ड्रग्स किंवा हे जे सिम्पॅथोमिमेटिक ड्रग्स जे इथं नाव दिलेलं आहे हे पण आपल्याला कॅटेगरी एक पुढं पाहणार आहे. मिमेटिक म्हणजे स्टिम्युलेशन आणि सिम्पॅथेटिक सिस्टम जे आहे याला स्टिम्युलेशन करणारी जग जे आहे. असे 2 सिस्टम जे आहेत आपण पुढं येणार आहेत पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टम आणि सिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टम. त्यातली सिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टमला स्टिम्युलेट करणारे ड्रग म्हणजे सिम्पॅथोमिमेटिक ड्रग्स हे आपण पाहणार आहे. या सिम्पॅथोमिमेटिक ड्रग्स जे आहेत त्याचं एक्झाम्पल आहे डेक्स्ट्राअम्फेटामाइन हे एक्झाम्पल आहे तुमच्या हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की हे नॉन हायड्राझाइड्समधलं दुसरा क्लास आहे सिम्पॅथोमिमेटिक ड्रग्स आणि एक्झाम्पल आहे डेक्स्ट्राअम्फेटामाइन. अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की मोनो अमाइन ऑक्सिडेज इनिबिटर जे आहेत या मोनो अमाइन ऑक्सिडेज इनिबिटरचे जे क्लासेस आहेत ते म्हणजे 2 मेन क्लासेस येतात सब क्लासेस त्याचे. कारण मेन क्लास मोनो अमाइन ऑक्सिडेज इनिबिटर्स आहे त्याचा सब क्लासेस आहे हायड्राझाइड डेरिव्हेटिव्ह आणि नॉन हायड्राझाइडचं एक्झाम्पल आहे फेनिलजिन आणि नॉन हायड्राझाइडचं आहे
सायक्लोप्रोपॅलामाइन हे एक सब क्लासेस आहे आणि दुसरा आहे सिम्पॅथोमिमेटिक्स. आणि सायक्लोप्रोपॅलामाइनचं एक्झाम्पल आहे ट्रायनिल सिप्रोमाइन आणि सिम्पॅथोमिमेटिक ड्रगचं एक्झाम्पल आहे डेक्स्ट्रा अम्फेटामाइन. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. या ठिकाणी आपण आता पाहणार आहे तिसरा क्लासेस, म्हणजे 2 क्लासेस आपण पाहिलेले आहेत. एक ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसन ड्रग आणि दुसरं मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर्स. हे 2 क्लासेस आपण पाहिलेले आहेत. आणि तिसरा क्लासेस आहे टिपिकल अँटीडिप्रेसन किंवा याला सेकंड जनरेशन ड्रग असं पण म्हटलं जातं. तर हे टिपिकल अँटीडिप्रेसन ड्रग एक्झाम्पल आहे डायबेन्झिपिन. थोडं चुकायचं नाही आहे किंवा जम्बलिंग करायची नाही. मगाशी पण आपल्याला शब्द गेला पण ते डायबेन्झाझिपिन होतं, हे आहे डायबेन्झिपिन. ते मगाशी डायबेन्झाझिपिन होतं त्याच्या. आणि हे त्याचा हा जो फरक आहे हा लक्षात ठेवायचा. हे डायबेन्झिपिन आहे आणि इप्रिनडॉल हे एक दुसरं एक्झाम्पल आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. टिपिकल अँटीडिप्रेसन ड्रग जे आहे हा क्लासेस आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये हे डायबेन्झिपिन आणि इप्रिनडॉल असं हे दुसरं एक्झाम्पल आहे. पुढचा चौथा क्लास म्हणजे आपण 3 क्लासेस पाहिले. ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसन ड्रग्स, दुसरा आहे मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर आणि तिसरा जो सेकंड जनरेशन ड्रग म्हणजे टिपिकल अँटीडिप्रेसन ड्रग्स. आणि या चौथा आहे मिसिलिनियस ड्रग. मिसिलिनियसमध्ये तुमचा परत 2 क्लासेस येतात किंवा 2 एक्झाम्पल्स आहे. बीटा अडर्नो रिसेप्टर ॲगोनिस्ट. एक्झाम्पल आहे सॉल्बिटॉल. हे सुद्धा आपल्याला पुढं चॅप्टर्समध्ये आहे. अडर्नर्जिक ड्रग जे आहेत याला त्या चॅप्टरमध्ये अडर्नो रिसेप्टर ॲगोनिस्ट हे पाहणार आहे आपण. तर हे सुद्धा आपल्याला बघायला मिळते. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे सॉल्ब्युटामॉल. आणि दुसरं आहे थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन TRH. हे सुद्धा दुसरं हे सुद्धा ड्रग्स आपल्याला पुढं थायरॉईड आणि अँटीथायरॉईड या क्लासेसमध्ये हे थायरोट्रोपिन्स रिलीजिंग हार्मोन्स हे सुद्धा बघायला मिळणार आहे. पण सध्या तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. हे 2 मिसिलिनियसचे हे तुमचे जे अँटीडिप्रेसन कॅटेगरीमध्ये हे 2 जे आहे मिसिलिनियस बीटा अडर्नो रिसेप्टर ॲगोनिस्ट एक्झाम्पल सॉल्बिटॉल आणि दुसरं जे आहे ते म्हणजे थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन और TRH. तर अशा पद्धतीने आपण क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे अँटीडिप्रेसन ड्रगचं. त्यामध्ये सर्वात सुरुवातीला जो क्लास आपण पाहिला आहे तो म्हणजे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसन ड्रग. त्याचे 3 क्लासेस होते. डायबेन्झाझेपिन डेरिव्हेटिव्ह एक्झाम्पल होतं मिप्रामाइन. दुसरं होतं डायबेन्झोपिन डेरिव्हेटिव्ह एक्झाम्पल आहे डॉक्सिपिन. तिसरा होता बेन्झोसायक्लोहेप्टेन अँड रिलेटेड कंपाऊंड एक्झाम्पल होता अमायट्रिप्लाइन नॉरट्रिप्लाइन. त्यानंतर आपण पाहिलं होतं मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर. हे एक क्लासेस आपण पाहिला होता. मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटरमध्ये त्याचे 2 क्लासेस होते म्हणजे हायड्रॅझाईड्स और दुसरा नॉन हायड्रॅझाईड्स. आणि हायड्रॅझाईडमध्ये एक्झाम्पल होतं फेनिलझिन अँड नॉन हायड्रॅझाईडमध्ये परत सब क्लासेस होते 2 सायक्लोप्रोपॅलामाइन अँड सिम्पॅथोमिमेटिक ड्रग. सायक्लोप्रोपॅलामाइनचं एक्झाम्पल होतं ट्रायनिल सिप्रोमाइन आणि सिम्पॅथोमिमेटिकचं एक्झाम्पल तो डेक्स्ट्रा अम्फेटामाइन. आणि तिसरा क्लासेस होता टिपिकल अँटीडिप्रेसन ड्रग्स. या टिपिकल अँटीडिप्रेसन ड्रगचं म्हणजे सेकंड जनरेशन ड्रग डायबेन्झिपिन आणि इप्रिनडॉल. आणि चौथा जो क्लासेस होता तो म्हणजे मिसिलिनियस ड्रग्स. हे मिसिलिनियस ड्रग्समध्ये 2 आहे बीटा अडर्नो रिसेप्टर ॲगोनिस्ट और एक्झाम्पल सॉल्बिटामॉल आणि दुसरं म्हणजे TRH म्हणजे थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. अशा पद्धतीने तुम्हाला क्लासिफिकेशन असं सारखं रिपीट करू लक्षात ठेवावं लागेल. काही नवीन शब्द आहेत ते पुढे येणार आहेत जसं अडर्नो रिसेप्टर ॲगोनिस्ट, थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन, सिम्पॅथोमिमेटिक ड्रग्स हे सगळे परत एकदा पुढे येणार आहेत. परंतु आत्ताही तुम्हाला क्लासिफिकेशन करावे लागेल. तर आपण क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. आता आपण क्लासिफिकेशनमधला पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसन ड्रग्स पहिला क्लास. आणि त्याच्यामधलं आपण पाहणार आहे डायबेन्झाझेपिन डेरिव्हेटिव्ह आणि एक्झाम्पल आहे इमिप्रामाइन हायड्रोक्लोराइड्स. तर आपण प्रॉपर्टी ऑफ इमिप्रामाइन इमिप्रामाइनची पाहू. तर इट इज ऑफिशियल ॲज इट इज अ हायड्रोक्लोराइड सॉल्ट विच इज अ व्हाईट ऑर स्लाइटली येलो क्रिस्टलाइन पावडर. म्हणजे हे जे इमिप्रामाइन आहे हायड्रोक्लोराइड सॉल्टमध्ये अवेलेबल असेल म्हणजे तुम्हाला बघा इमिप्रामाइन हायड्रोक्लोराइड.
असं पाहायला मिळेल. तर हे इमिप्रमाइन जे आहे ते जे इमिप्रमाइन हायड्रोक्लोराईड आहे याची प्रॉपर्टी आपण पाहतो आहे. इट इज अ व्हाईट ऑर स्लाइटली येलो. कलर जो असणार आहे तो आपण जर प्रॉपर्टीमध्ये मागच्या वेळेस पाहिले होते की कशा कशा आपण प्रॉपर्टी पाहतो. कलर, ओडर, स्टेट, बरोबर ना. कलर, स्टेट, ओडर, टेस्ट, नंतर त्याचं जे आहे तुम्ही स्टोरेज कंडिशन, सॉलिबिलिटी, इनसॉलिबिलिटी या गोष्टी. त्यातली जी कलर जो आहे तो म्हणजे व्हाईट ऑर स्लाइटली येलो कलर, बरोबर. या ठिकाणी दिलेलं आहे व्हाईट ऑर स्लाइटली येलो कलर. आणि स्टेट जे आहे त्याचं नेचर जे आहे सॉलिड आहे. आणि हे सॉलिडमध्ये कोणतं आहे? क्रिस्टलाइन पावडर. सॉलिडमध्ये काय आहे? क्रिस्टलाइन पावडर. त्यामुळे आपण कसं म्हणता येईल? इमिप्रमाइन हायड्रोक्लोराईड इज अ व्हाईट ऑर स्लाइटली येलो क्रिस्टलाइन पावडर. इट इज अ ओडरलेस, याचा ओडर नाही आहे. आणि इज अ बिटर टेस्ट. हे लक्षात ठेवायचं आपण, बिटर टेस्ट. आणि नुसते बिटर टेस्ट नाही, फॉलोड बाय सेन्सेशन ऑफ नमनेस. म्हणजे नंतर काय होतं तुमचं सेन्सेशन ऑफ नमनेस, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बिटर टेस्ट फॉलोड बाय सेन्सेशन ऑफ नमनेस. आणि सॉलिबिलिटी जर पाहिजे झाली याची तर सॉल्युबल इन वॉटर अँड सॉल्युबल इन अल्कोहोल. म्हणजे जे वॉटरमध्ये आहे ते फ्रीली सॉल्युबल आहे. सॉल्युबल इन अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोलमध्ये फक्त सॉल्युबल आहे, सॉल्युबल इन अल्कोहोल. बट इन वॉटर इट इज अ फ्रीली सॉल्युबल. आता फ्रीली सॉल्युबल, स्लाइटली सॉल्युबल याच्याबद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे याच्यात तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल जे इमिप्रमाइन हायड्रोक्लोराईड इज सॉल्युबल इन अल्कोहोल आणि फ्रीली सॉल्युबल इन वॉटर. तर अशी प्रॉपर्टी आपल्याला लक्षात ठेवायची. इमिप्रमाइन इज ऑफिशियल ॲज अ सॉल्ट. कोणतं? हायड्रोक्लोराईड सॉल्ट. म्हणून याला आपण म्हणतो इमिप्रमाइन हायड्रोक्लोराईड्स. आणि इमिप्रमाइन हायड्रोक्लोराईड त्याची कलर आहे व्हाईट ऑर स्लाइटली येलो. आणि स्टेट आहे क्रिस्टलाइन पावडर. ओडरलेस ऑन बिटर टेस्ट. आणि फॉलोड बाय, म्हणजे टेस्ट तर बिटर आहे पण फॉलोड बाय सेन्सेशन ऑफ नमनेस. आणि इट इज अ सॉल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल. तर अशा पद्धतीने आपण याची प्रॉपर्टी पाहिलेली आहे. त्यानंतर स्टोरेज कंडिशन एक पार्ट जो आहे तो म्हणजे स्टोरेज कंडिशनमध्ये आपल्याला पाहू आपण याच्यामध्ये की स्टोरेज कंडिशन कशी असणार याची. तर स्टोरेज कंडिशन ऑफ इमिप्रमाइन इट इज अफेक्टेड बाय मॉइस्ट एअर ऑर लाईट. म्हणजे याचं जे इमिप्रमाइन आहे किंवा इमिप्रमाइन हायड्रोक्लोराईड हे अफेक्टेड बाय मॉइस्ट, ओलसरपणा, एअर, हवेमध्ये सुद्धा, हवेचा सुद्धा इफेक्ट पडू शकतो आणि लाईटचा. सो हे तिन्ही गोष्टीचा विचार केला तर आपल्याला कंटेनर कसं लागेल? इट इज अ स्टोअर इन टाईटली क्लोज कंटेनर. नुसतं टाईटली क्लोज चालणार आहे का? टाईटली क्लोजमधून एअर आणि मॉइस्ट कवर करू शकतो. पण फॉर लाईट हे लाईट रेजिस्टन्स कंटेनर. सो आपल्याला इथं म्हणावं लागेल स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन ऑफ इमिप्रमाइन इट इज स्टोअर इन टाईटली क्लोज लाईट रेजिस्टन्स कंटेनर. वाय? बिकॉज इट इज अफेक्टेड बाय मॉइस्ट एअर अँड लाईट. तर अशा पद्धतीने आपण पाहिलेली प्रॉपर्टीज ऑफ इमिप्रमाइन अँड स्टोरेज कंडिशन ऑफ इमी. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे इमिप्रमाइनचं स्ट्रक्चर, जे केमिकल स्ट्रक्चर जे आहे ते पाहणार आहे. आणि त्यानंतर युजेस आणि ॲक्शन ऑफ इमिप्रमाइन हे सुद्धा